नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्लावरची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हा 300 ते 400 ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे। फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। बारीक जरी तुम्ही केले तरी पण चालतील, पण मी थोडेसे मोठे मोठे घेतलेले आहेत। ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून आता हे ठेवलं होतं। 10 मिनिटं झालं असेल मीठ टाकून ठेवलेलं आहे, कारण की जर कुठं काय आळी वगैरे काय असेल तर ते निघून जाते। तर आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया। मिठाचं पाणी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। साध्या पाण्याने मी परत धुवून घेतलेलं आहे, नितळून घेतलेलं आहे। कढईमध्ये बघा 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी कोमट झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकायचं मीठ आणि हे पाणी थोडंसं आपण उकळून देऊया। पाणी बघा कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे फ्लावर टाकून घ्यायचे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी का नाही, एक 10 मिनिटं जरी उकळला तर चालेल। मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आपल्याला। ह्याला फक्त घड्याळात बघून 10 मिनिटं, त्यापेक्षा जास्त असं गाळ वगैरे करू नका। फ्लावर आपला शिजतोय तोपर्यंत बघा साहित्य, एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची कवळी कवळी देठं पण घेतलेली आहेत। एक काडी मी ही कढीपत्त्याची घेतलेली आहे। 3 काड्या मी छोट्या आकाराच्या पुदिन्याच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे, कमी तिखटवाली। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही थोडी कमी जास्त केली तरी चालेल, पण ह्या रेसिपीसाठी हिरवी मिरचीच पाहिजे आपल्याला। एक मिडियम आकाराचा कांदा, तो पण भाजून घेतलेला आहे। आणि मिरच्या पण मी भाजूनच घेतलेल्या आहेत। थोडंसं एकदम सुक्कं खोबरं आहे, ते पण मी भाजून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हा एवढा मसाला बिना पाण्याचा आपल्याला मिक्सरला बारीक करायचे। मिक्सरला बघा वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे। फ्लावरला बघा आपण ह्याच्यामध्ये शिजवायला 10 मिनिटं फक्त झालेले आहेत। आता ह्याला काय करणार आहे, मी काढून घेणार आहे। फ्लावर मी काढून घेतलेला आहे बघा पाण्यातून। त्याच कढईमध्ये आपण बनवणार आहोत, तर गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकायचं, एकदम तेल आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं जिरं। जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे आपण वाटण टाकून घेऊया। वाटण टाकलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या मसाल्यामध्ये एक 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटं मी मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात आपण मसाला बनवला होता ना, त्यात मी एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे काय करते, 1 मिनिटभर फक्त परतून घेते। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। एक चमचा जिरे धने पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण शिजवताना पण टाकलं होतं। परतून घेऊया। मसाला टाकल्यानंतर 1 मिनिटभर बघा मी परतून घेतलेलं आहे। जेवढं पण आपण पाणी ओतलं होतं ना, ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हा फ्लावर टाकायचा आणि मिक्स करून घेऊया। गॅस आहे मीडियम। मस्त असं बघा मसाल्यामध्ये मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं एकदम कोमट पाणी टाकणार आहे आणि हलवून घेणार आहे। ह्याच्यामध्ये जर आपण हे टाकलं होतं ना, जिरं टाकलं होतं ना, तेव्हा जरी तुम्ही थोडीशी हळद जरी टाकली तरी पण चालू शकतं। गॅस मिडियमच आहे। तर आता मी जर झाकण ठेवणार एक 10 मिनिटासाठी आणि बारीक गॅस करूया आपण। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनिटं ठेवलं होतं, एकदम बारीक गॅस केला होता। पहिलेच आपण याला शिजवून घेतलं होतं। 10 ते 15 मिनिटं जरी ठेवलं तरी पण चालू शकते। मस्त होतं बघा। अशा पद्धतीत तुम्ही फ्लावर करून बघा एकदा, झटपट असा आणि चवीला तर खूप छान लागतो। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।